आताची सर्वात मोठी न्यूज, मनसेची युती शिंदेमुळे फिसकटली, दोन्ही ठाकरे गट एकत्र येणार. बैठकीत नेमकं काय घडलं? विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मनसेने आता महानगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तर विधानसभा निवडणुका विसरा आणि महानगरपालिकेच्या तयारीला लागा असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरणार आहे. यासाठी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. निवडणुकीत मनसेची वाटचाल, इतर पक्षासोबतच्या युतीबाबत राजकीय आढावा घेणाऱ्या टीमचं मत लक्षात घेतले जाणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. विधानसभेत युती का झाली नाही, त्यावेळी काय चर्चा झाल्या, कशामुळे नुकसान झालं, याचा आढावा मनसेच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मनसे पुढे काही पावले उचलणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान विधानसभेची युती एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटली असल्याचं सूर मनसेच्या नेत्यांकडून बैठकीत बघायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण माहितीत गेलो नाही, असे मत काही नेत्यांनी बैठकीत मांडलं आहे. तसेच त्यांच्यामुळेच आपल्याला फटका बसला आहे, असेही काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काही काळात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.